प्रेक्षकांनो, आजचा भाग असला भारी दाखवला आहे ना. यश कावेरीचं केलेलं नाटक रंगात आलं आहे. अमृताच्या नाकावर टिच्चून कावेरीने यशची लग्न तर केलंच, म्हणूनच चवताळलेल्या अमृताने मानना मारण्याचा कट रचलाय. हो, पण कावेरीने तो ऐनवेळी उधळून लावलाय. आता डिटेक्टिव्हगिरी करणाऱ्या यमुनाला सुद्धा यश कावेरीने चांगलीच अत्तल घडवले. मग बघूयात की अमृताचा हा जीवघेणा प्लॅन कावेरी यशच्या मदतीने कसा उधळून लावते. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. कावेरीने शेवटी यशशी लग्न करून अमृतावरती चांगलाच पलटवार केलेला असतो आणि आता रडण्याची वेळ अमृताची येते. सगळ्यांसमोर हसून कावेरी म्हणते, शेवटी आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलंच. आता सर्वजण धक्क्याने यशकडे बघतात. यश पटकन सारवासारव करतो. कावेरीचा हात झटकून सांगतो की आम्ही नाही, तुम्ही केलं सगळं. मी या सगळ्यांमध्ये सामीलही नाही आहे. आज तुमच्यामुळे अमृता दुखावले आणि तुमच्याच चुकीमुळे ना मला माझं वचन पूर्ण करता येत नाही आहे. खरं तर ना मला आज लाज वाटते की मी तुमच्यासारख्या मुलीवरती प्रेम केलं होतं. आता विद्याला धक्का बसतो की यश याचा विचित्र का वागतोय. तो कावेरीशी इतकं रूडली का बोलतोय. झालं असेल आपलं लग्न, पण मी बायको म्हणून तुमचा कधीच स्वीकार करणार नाही आहे. आता यशने असं धमाका करता क्षणी यमुना तर दोघींनाही वाटतं यश त्याच्या जागी योग्य, पण कावेरी ती पण काही कमी नाही हा. आता यशवरती डायरेक्ट आरेरावी करते. त्याच्यासमोर उभी राहून त्याला धमकावत विचारते की मी तुम्हाला शेवटचं विचारते, हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालणार आहात की नाही. त्या क्षणी यश रागातच ते मंगळसूत्र तिच्या हातातून हिसकावून घेतो आणि म्हणतो की अजिबात नाही. तेव्हा घरातले सर्वच जण खुश होतात, विद्या सोडून ना. कारण यश कावेरीचं वागणं पाहून तिला फक्त धक्क्यावर धक्के बसत चाललेत. त्या क्षणी आता सरळ मार्गे आपलं काम होत नाही म्हटल्यानंतर कावेरी वाटवाकडी करतेच. ती यशला म्हणते की अरे वा, शेवटी तुमचा हात याला लागलाच की. काय आहे ना, मी एक पतिव्रता आहे, मग आता माझ्या गळ्यात मंगळसूत्र हवंच तुमच्या नावाचं. याला आता तुमचा हात लागलाच आहे. असं म्हणत सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने कावेरी ते मंगळसूत्र, उलटं मंगळसूत्र स्वतःच्या हाताने गळ्यात घालते आणि यशसोबतचं लग्न विधीपूर्वक पूर्ण झाल्याचं जाहीर करून टाकते. आता तिने असं वागून सर्वांनाच हादरवून टाकलेलं असतं. आता कावेरीचे ॲक्टिंग आणि नखरे बघून यशला सुद्धा हसू येत असतं, परंतु कसं तरी तो तोंड फिरवून हसू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. अगदी तशी काहीशी अवस्था मोहित आणि विद्याची सुद्धा होते. त्या दोघांना सुद्धा हसू कंट्रोल होतच नाही. त्यानंतर मुद्दाम मानकडे बघतच कावेरी यशला सांगते, काय आहे आता आपल्याला मोठे घरचे आशीर्वाद तर देणार नाही आहेत, मग आपण देवी आईचा आशीर्वाद घेऊयात. जसं अमृताच्या नाकावर टिच्चून कावेरीने यशसोबत लग्न केलं, अगदी तसंच घरच्यांच्या नाकावर टिच्चून ती देवी आईचा आशीर्वाद घ्यायला जाते, त्यांना बाजूला सारून. आता सर्वजण त्यांच्या मागेच जातात की कावेरी यशला देवी आईसमोर नेऊन उभं करते. यशचं लक्ष फक्त अमृताकडेच असतं. तेव्हा कावेरी त्याला दटावते, तिकडे आता बघायची गरज नाही आहे, कारण ती परस्त्री आहे तुमच्यासाठी. इकडे बघा देवी आईकडे, आशीर्वाद घ्यायला आलोत ना. कावेरी यशसोबत बाकी घरच्या सगळ्यांना सुद्धा आपल्या तालावर नाचवते. हे पाहून विद्याला जाम भारी वाटतं. परत यमुना अतिशहानपणा करायला चालू करते. मांना ती म्हणते की प्लीज हे सगळं थांबव आता, आणि एक काम कर, तू ना यांचं लग्न मान्यच करू नकोस. तेव्हा तिला ओरडतात, हे बघ, आपल्या मान्य करण्याने किंवा न करण्याने आता काहीच फरक पडत नाही यमुना. विधीपूर्वक तिने त्याच्याशी लग्न केलंय. तिकडे कावेरी जबरदस्ती यशचे हात जोडायला लावते आणि दोघेही मनातून आनंदच साजरा करतात आणि आनंदानेच देवी आईचा आशीर्वाद घेतात. हे बघ, ही मुलगी जरी खोटी असली ना तरी विधी सगळ्या खऱ्या आहेत आणि त्या विधींना काहीतरी अर्थ आहे, असं सांगून यमुनाची बोलतीच बंद करतात. आणि यमुनाची झालेली अवस्था पाहून मोहितला हसू येत असतं. कावेरी मनातच प्रार्थना करते की देवी आई, हे बघ, मला माहिती आहे
की घरातल्या सगळ्यांना माझा राग आला आहे, परंतु अमृता नावाचं संकट जे घरावरती आहे ते टाळण्यासाठी मला शक्ती दे. त्याचसाठी मी या घरात आले. यश मनातूनच कावेरीसाठी प्रार्थना करतो की देवी आई, या घरावरचं संकट टाळण्यासाठी कावेरीने या घरातल्या सगळ्यांचा राग ओढावून घेतला आहे. मनात असून सुद्धा सगळ्यांच्या समोर मी त्यांचा स्वीकार नाही करू शकत आहे. सर्वच जण त्यांना खुनी हल्लेखोर समजतायत, पण त्या काय आहेत आणि कोण आहेत हे फक्त तुला आणि मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि त्यांच्या कामामध्ये त्यांना यश दे. आणि दुसऱ्याच सेकंदाला यश नखरे करायला लागतो. मुद्दामच मोठ्याने म्हणतो की देवा, हे काय आहे, हा कसला अन्याय आहे. मुद्दामच यश डोळे वटारून रागात अमृताकडे पाहतच म्हणतो की या घराच्या वाईटावर टपलेल्या प्रत्येकाला शिक्षा दे देवी आई. कावेरी विचारते, झाली? प्रार्थना करून झाली का? चला आपण आता रितसर आपल्या संसाराला सुरुवात करूया. तेव्हा परत सगळेजण धक्क्याने या दोघांकडे बघायला लागतात. यश तर त्यांच्या सगळ्यासमोर इतका कावराबावरा होतो ना, काय आहे ना नवरोबा, मी ना खूप दमले, आपण आपल्या रूममध्ये जाऊयात, असं म्हणून जेव्हा ती यशचा हात पकडते सगळ्यांसमोरून ते घेऊन जाते. पण जात असताना मुद्दाम जाणून बुजून कावेरी अमृताला जोराचा धक्का देते. सर्वजण रागात कावेरीकडे बघतात आणि मुद्दाम अमृताला कावेरी डिवचते. लागलं का तुला? पण लागला असेल तर तू कोणाला सांगणार आता? परत यशचा हात पकडते आणि त्याला म्हणते, अहो चला. आणि सगळ्यांच्या समोरून ती यशला तेथून घेऊन जात असते. माणसा तर इतका संताप होतो ना की कावेरी आता कोणालाही जुमानत नाही. ती तिच्या मर्जीची मालकीण आहे. हे जे दृश्य आता तिने सगळ्यांसमोर दाखवलेलं असतं ना, कावेरी 2.0, ते पाहून यमुनाचा मात्र जळफळाट वाढतो. इकडे रूममध्ये येता क्षणी यश इतका खुश होतो, तो कावेरीच्या मुंडावळ्या काढतो. पण कावेरीला डोक्याला त्याच्याचमुळे जी जखम झालेली असते ना, त्यासाठी त्याला खूप वाईट वाटतं आणि तो कान पकडून माफी मागतो तिची. पण यशने असं जर केलं नसतं किंवा यशकडून चुकून हे झालंच नसतं तर नाटक रंगात कसं आलं असतं, सगळ्यांचा विश्वास कसा बसला असता. यश कावेरीसोबत आनंद साजरा करत म्हणतो की आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. कावेरीही सांगते की हो, आता सगळ्यांचा विश्वास बसलाय. दोघेही आनंद साजरा करत जेव्हा एकमेकांना मिठी मारतात त्या क्षणी यशची नजर जाते ती समोरच्या आरशावरती आणि तेव्हा त्याला धक्का बसतो. कारण त्याला कळून चुकतं की यमुना हात धुवून त्यांच्या दोघांच्या मागे लागले. यशला लक्षात येता क्षणी तो कावेरीला सावध करतो. तो सांगतो की यामिनी, ती बहुतेक आपल्यावरती नजर ठेवून आहे. कावेरीही म्हणते की हो, त्यांना ना डाऊट आला असणार आहे. आता यमुनाची ही डिटेक्टिव्हगिरी यश कावेरीला महागातही पडू शकते. तिला वेळीच आवर घालणं जास्त गरजेचं वाटतं कावेरीला. इकडे हळूच कुजबुजच यमुना काकूंना सांगते की मला ना खात्रीच आहे काकू, हे दोघेही आपल्याला ना शेंड्या लावतायत. काकू यमुनालाच पुढे करते. ती तिला सांगते की तू ना एक काम कर, तू ना कान टवकारून ऐक, हे दोघे भांडतायत की फक्त नाटक करतायत ते कळेल मग. तेव्हा यश इकडे डोळ्याने खुणावतो आणि कावेरीला विचारतो की रेडी, आणि दोघेही परत खोटं खोटं भांडण्याचं नाटक करतात. यश मुद्दामच कावेरीशी वाद घालायला सुरुवात करतो. ही रूम माझी आहे, तुम्ही इथे अजिबात राहू शकत नाही. तेव्हा कावेरीही म्हणते की माझं तुमच्याशी लग्न झालंय आणि इथे मी राहणारच. तेव्हा यश मुद्दाम कावेरीच्या अंगावर धावून जाण्याची नाटकं करतो आणि मोठ्यानेच म्हणतो, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? ही रूम फक्त माझी आहे आणि इथे तुमची जागा नाही आहे. तेव्हा तो बाजूला जातो. त्या क्षणी कावेरी यशच्या हृदयावरती डोकं ठेवत सांगते की माझी जागा तर फक्त इथेच आहे. दोघेही इतके हसतात, त्यांना हसूही कंट्रोल होत नसतं. पण यमुना आणि काकू दोघींनाही मूर्खात काढण्यासाठी नाटक तर करावंच लागणार. यश अचानकच कावेरीला उचलतो आणि बेडवरती ठेवतो आणि परत वरून आरडाओरडा करत म्हणतो की कावेरी, तुम्ही काय करताय? तुम्ही माझ्या बेडवरून खाली उतरा, हा फक्त माझा बेड आहे. तेव्हा कावेरीही सांगते की यश, मी म्हटलं ना
माझं तुमच्याशी लग्न झालंय, त्यामुळे इथे अर्धा हिस्सा हा माझाही असणार आहे. यश परत तिला ओरडतो, तुम्हाला खाली उतरा म्हटलेलं कळत नाही का? खाली उतरा पहिले. तेव्हा कावेरी परत लाडात येऊन त्याला सांगते की मग एक काम करा, तुम्ही ना स्वतः मला उचलून खाली ठेवा. इकडे यमुना आणि काकू दोघींनाही विश्वास बसायला लागतो. काकू यमुनाच्या कानात कुजबुजते की यमे, अगं हे तर दोघे खरंच भांडतायत की. इकडे दुसऱ्या क्षणी कावेरी ही बेडवरती आडवी पडते, झोपते आणि तरीसुद्धा ती यशची वादच घालते. फक्त हे नाटक त्यांनी रंगात आणलेलं असतं, जेणेकरून यमुना आणि काकू दोघींनाही त्यांना मूर्खात काढता येईल. यशला ती म्हणते की मी ना खूप दमली आहे आता. आता यशसुद्धा नेमकं कावेरीच्या पाशी येऊन झोपतो आणि मुद्दाम ओरडण्याचे नाटक करत म्हणतो की कावेरी, अहो काय करताय, सोडा मला. तेव्हा कावेरी इतके हसायला लागते. ती यशला म्हणते की यश काय बोलताय तुम्ही. तिकडे काकू तिचा मात्र रागाचा पारा चढतो. संतापत म्हणते की ही कावेरी एक नंबरची आगाव आहे. आणि त्या क्षणी यश कावेरीला हसून टाळीसुद्धा देतो. पण इकडे अमृताचं मात्र भलतंच काहीतरी चालू असतं. अमृता मानसाठी ती चहा बनवते, पण त्याच्यामध्ये ती औषध टाकते आणि तात ओठ खात ती म्हणते की माय डिअर सुलक्षणा मावशी, काय आहे, तुझ्या घरातले ना एक एक करून मी असेच हळूहळू मारणार होते, पण आता मला डिरेक्टच तुला संपवावं लागेल. तुझ्या घरची सून बनून तुझ्या घरच्यांना थोडं थोडं मारण्याचा प्लॅन होता माझा, पण तो प्लॅन फसला. पण एक प्लॅन फसलाय म्हणून मी हार मानणार नाही आहे. त्या कपाकडे रागात पाहत ती म्हणते की जे मरण मी तिला इन्स्टॉलमेंटमध्ये देणार होते ना, ते आता डिरेक्टच देते. आता कावेरीच्या बाबतीत ही काही करू शकली नाही, हार पत्करावी लागली आणि म्हणूनच ती मानच्या जीवावर उठले. आणि मनातल्या मनात आनंद साजरा करत हसत ती म्हणते की सुलक्षणा, या घरातला आजचा तुझा शेवटचा दिवस. इकडे रूममध्ये यश कावेरीचं नाटक भलतंच रंगात आलेलं असतं. यश कावेरीच्या डोक्यावरून हात फिरवतो, पण दुसऱ्या सेकंदाला तो हसत म्हणतो की माझ्या माच्या विरोधात जाणाऱ्या मुलीला मी बायको नाही मानू शकत, मी ना चाललो इथून. असं म्हणत जेव्हा यश उठतो तेव्हा कावेरी त्याचा हात खेचते. यशला ती सांगते की ठीक आहे, नका मानू, पण मी राहणार तर इथेच आणि झोपणारही याच बेडवरती. तुम्हाला ना काय करायचंय ते करा. कावेरी जेव्हा असं म्हणते तेव्हा यश म्हणतो की ठीक आहे, आजपासून हा बेड फक्त तुमचा. आणि तो तेथून निघून जातो. पण ज्या क्षणी तो दरवाजा उघडतो तेव्हा यमुना तर पळून जाते तेथून, पण काकू मात्र चांगलीच तावडीत सापडते. जेव्हा तो दरवाजा उघडतो तेव्हा ती धडकन खालीच कोसळते. चांगली अद्दल घडते काकूला. यश विचारतो की तू इथे. तेव्हा काकू म्हणते की कानातलं पडलं होतं ते शोधत होते. यश म्हणतो की पण कानातलं तर आहे. ती म्हणते की अंगठी पण आहे, बांगडी कुठे काय पडलं मला नाही कळत आहे यश. आणि ती तोंड लपवून धावतच सुटते. मग काय, कावेरी मुद्दाम मोठ्या मोठ्याने कांगावा करते. यशच्या मागे येत मोठ्यानेच म्हणते की जा जा यश, निघून जा असेच. तुमच्या लग्न झालेल्या बायकोला सोडून जाताय. पण ज्या क्षणी ती बाहेर येते समोर पाहते तर अमृता चहा घेऊन आलेली असते. खास मानसाठी बनवलेला औषध मिक्स केलेला चहा. लगेच काकू तिला म्हणते की बरं झालं अमृता तू आली. अगं या घरात काय चाललंय ना कळतच नाहीये, आणि ते सगळं बघून ना माझं डोकं करकरायला लागलंय. मला चहाची गरजच होती, बरं झालं आणलात. आता तेव्हा अमृता लगेचच नकार देते. काकूंना ती सांगते की मी हा चहा मावशीसाठी बनवला होता, तुमच्यासाठी मी दुसरा बनवून आणते ना. तेव्हाच कावेरीला संशय येतो आणि कावेरीला खुणखुणी लागते. विचार करते की स्पेशली मानसाठी चहा हिने का बनवला असेल. इतकं सगळं घडून सुद्धा ही अमृता एवढी शांत कशी. नक्कीच या सगळ्या मागे काहीतरी काळबेडा आहे हे कावेरीला कळून चुकतं. आणि काकू अमृताला सांगते की ठीक आहे, माझ्यासाठी चहा नक्की घेऊन या, माझं ना डोकंच कामातून गेलंय. ती तेथून जाते. यशही अमृताकडे पाहत तसाच पुढे निघून जातो. आता कावेरी एक शक्कल लढवते. ती उशी फेकून यशला मारण्याचं नाटक करत अमृताकडे फेकते, पण अमृताला ती लागतच नाही. आणि कावेरी मोठ्यानेच
यशच्या नावाने खड्या फोडण्याची नाटकं करते फक्त, की यश जाताय ना, जा जा जा, मला ना अजिबात फरक पडत नाही असं म्हणत ती पटकन यशच्या मागे धावत जाते. मानच्या रूममध्ये जाता क्षणी काळजीचा आव आणत ती म्हणते की मावशी, हे बघ, मी तुझ्यासाठी चहा घेऊन आले आहे. आणि झालं त्याचा इतका विचार करू नकोस, स्वतःला त्रास करून नको घेऊस. आणि डोळे वटारून बाबांकडे पाहत ती विचारते की काका, कसं वाटतंय? बरं वाटतंय ना आता? बाबांच्या डोळ्यासमोर फक्त तेच दृश्य उभं राहतं. अमृताने धमकावून त्यांच्या डोक्यात वार केला होता. अपराधी खुलेआम आपल्या समोर फिरतोय, पण आपल्याला काहीच करता येत नाहीये ना, याची खंत जास्त असते बाबांच्या मनात. अमृता मानजवळ येऊन मानना मस्का मारते. मावशी, अगं जास्तच सगळ्याचा विचार करू नकोस. हे बघ, मी मुद्दामच तुझ्यासाठी चहा घेऊन आले आहे. चहाने कशी अशी तरतरी येते. घे हा मावशी, नाहीतर मी रागवीन बरं का. आता ती इतका आग्रह करत असते आणि तिचं मन मानना मोडवत नाही. मानना कसं नको तिथे जास्त प्रेम उफाळून येतं. इकडे कावेरीला चांगलं ठाऊक आहे की यमुना त्यांच्यावरती नजर ठेवून आहे, म्हणून बाहेर जाऊन सुद्धा ती यशसोबत भांडण्याचंच नाटक करते. यशला ती विचारते की नको तेव्हा मानच्या कुशीत जाऊन बसायची हौस असते ना तुम्हाला? लग्नाची बायको आली तरी सुद्धा मानजवळच राहायचं असतं तुम्हाला. चला, मीच घेऊन जाते तुम्हाला. आणि यशला खेचतच ती मानच्या रूमकडे घेऊन येते. कावेरी यशला घेऊन येते, पण दारातच थबकते, कारण माय अमृताने दिलेला चहा पित असतात. त्या क्षणी कावेरी जा असं म्हणतच यशला जोराचा धक्का मारते. यश धडपडत जाऊन पडतो तो डायरेक्ट अमृताच्या अंगावरतीच. अमृताचा धक्का मानना लागतो आणि चहाचा कप आहे तो सगळा मानच्या अंगावरती सांडतो. तेव्हा यश लगेचच मानची माफी मागतो. पण कावेरी येऊन नाटकाला सुरुवात करते. कावेरी म्हणते, सतत तुम्हाला तुमची माच हवी असते ना? काय तर म्हणे, मला काय वाटत असेल, मा किती दुःखी असेल, विचार करत असेल. घ्या तुमची मा. एवढं लग्न झालं तरी तुम्हाला बायकोबद्दल काही वाटतच नाही. तुम्हाला सतत आपली तुमची माच हवी असते. आता यशला कळत नसतं की कावेरी अचानक विचित्र का वागते. हे तर त्यांच्या प्लॅनमध्ये सुद्धा नव्हतं. सतत तुम्हाला तुमची माच कशी हवी असते हो? मानकडे डोळे वटारून पाहत कावेरी काय म्हणते माहितीये? तुम्ही ना एक काम करा, तुमच्या या लेकाला ना तुमच्या पदराला बांधून घ्याच. मा धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतात. आता अमृताचा संताप होतो. तिचा प्लॅन फिसकटला ना. त्या सगळ्यांमध्ये तिने बनवलेला चहा सांडला आणि मानना कायमचं संपवण्याचा प्लॅनही फिसकटला. तेव्हा कावेरीवरती लगेच टाफरते. कावेरी, अहो, का असं वागताय तुम्ही? का मुद्दाम तुम्ही मावशीला त्रास देताय? सुखाने जगू द्या जरा आता. तेव्हा कावेरी तिला इशारा देते. तो इशारा फक्त तिच्यासाठीच असतो हा. सुखाने जगण्याची स्वप्न विसरा आता. मी आले ना. परत त्या दोघी धक्क्याने तिच्याकडे बघतात. कावेरी विचारते की पण अमृता, तू का एवढी चिडतेस? अच्छा, तुला चहा हवा होता का? बरं थांब, त्यामध्ये ना थोडा चहा राहिलाय, मी स्वतःच्या हाताने आज तुला चहा पाजते. असं म्हणून जेव्हा कावेरी जबरदस्ती अमृताला चहा पाजायला लागते, तिची पळताभुई थोडी होते, जीव घाबराघुबरा होतो आणि ती तेथून पळूनही जाते. आता कावेरीच्या वागण्याला काही धरबंधच उरलेला नाहीये असा विचार करून मा तिला ओरडतात की हे बघ, असशील तू यशची बायको, पण तू माझ्या रूममध्ये अजिबात यायचं नाहीस. मला तू माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहेस. आणि कावेरीला त्या धक्के मारून रूमच्या बाहेरच काढतात. कावेरीला खूप वाईटही वाटतं आणि मा तिथेच कोलमडून पडतात, खचून जातात, रडायला लागतात. यश सावरण्याचा प्रयत्न करतो. मा सांगतात की ही मुलगी मनाला येईल तसं वागते, मला ना कळतच नाहीये. आणि अशा मुलीला मी माझ्या घराची उत्तराधिकारी म्हणून नेमलं होतं. यश मानना सावरतो, धीर देतो. मा, अगं चूक तिची आहे. तू का तुझ्या तोंडून वाईट शब्द काढतेस? तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. यशला तर काही सुचेनासं होतं. एकीकडे त्याचं प्रेम आणि एकीकडे त्याची आई. दोघींच्या मधल्यामध्ये त्याची कोंडी होऊन जाते. मा, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या अपराध्याला शिक्षा नक्कीच मिळणार आहे असं यश गूढपणे बोलतो.
कारण तिची अपराधी तर अमृता असते. कावेरी निर्दोष आहे. माचा संताप होतो. रागातच त्या म्हणतात की यश, मला ही मुलगी माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे. तिकडे मांचं प्रत्येक शब्द कावेरीच्या काळजावर घाव घालतं. खूपच वाईट वाटतं तिला मनातून. पण काय करणार, नाटक तर करावंच लागेल. मनावर दगड ठेवून हे सगळं करते ती. मनातल्या मनात विचार करते की तेव्हा वाईट सून होण्याचं मी नाटक करते खरं. सगळेच जण माझ्यावरती रागवले आहेत, पण जे करते ते मी खऱ्याच्या भल्यासाठीच करते. या घराला अमृताच्या तावडीतून वाचवताना मला माझी हक्काची माणसं गमवायची नाही आहेत. ती मनातच देवाकडे प्रार्थना करते. भाग संपतो येते. पुढील भागात बघूयात. यशला कावेरी सांगते, या घराला अमृता नावाचं लागलेलं ग्रहण मला लवकरच दूर करायचं आहे. तिकडे अमृता माधवीला सांगते, मला संपवणं एवढं सोपं वाटतं का? जेव्हा ती यशला अख्खं घरभर शोधते, बाहेरही येऊन बघते, यश तिला कुठेच भेटत नाही. म्हणून ती त्याच्याच रूमकडे जाते. रूमचा दरवाजा उघडता क्षणी अचानकच तिला धक्का बसतो. पण पुढे नक्की तिने काय दृश्य पाहिले ते अजून दाखवलेलं नाहीये. आता कावेरी घरात आली. यश कावेरी दोघेही मिळून अमृताला धडा कसा शिकवतील, पाहणं मनोरंजक असतं.